नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण तंदुरी चिकन करणार आहोत अगदी घरच्या घरी आणि खूप स्वस्तामध्ये। तर मी हे 8 लेग पीस घेतलेले आहेत आणि कोणताही पार्ट आपण घेऊ शकतो, बोनलेस नसेल तरी चालेल। तर आपण हे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपण ह्याला आता व्यवस्थित कट मारून घेणार आहोत आणि से थोडे तिरके कट मारायचे की मसाला जो असेल तो पूर्ण त्याच्यात भरला जाईल। कट सर्व झालेले आहेत आणि आता आपण याला फर्स्ट मॅरिनेशन करणार आहोत। मॅरिनेशन करणं खूप महत्त्वाचं आहे। तर प्रथम आपण ह्याच्यात मीठ टाकूया, एक अर्धा चमचा मीठ घालूया आपण, 1 चमचा चालेल आणि सर्व व्यवस्थित चोळून घ्यायचं ह्या लेग पीसना। आपण एक लिंबाचा रस घालतोय आणि ही आलं मिरची कोथिंबीर लसूण ह्याची पेस्ट आहे बनवलेली, तर ती मी आता ह्याच्यात घालणार आहे आणि ही याला सर्व चोळून नीट घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्ण 7-8 तास ठेवून द्यायचं आहे। तर मी हे आदल्या दिवशी करून घेणार आहे सगळं आणि रात्रभर ह्याचं मॅरिनेशन होईल। हे फर्स्ट मॅरिनेशन आहे। आपण असं आता ह्याला कव्हर करणार आहोत ॲल्युमिनियम फॉईलने आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मॅरिनेशन झाल्यानंतर, तर मॅरिनेशन एकदम उत्तम पद्धतीने होतं। आपण त्याच्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर घालणार आहोत। मध्ये पसरट भांड्यात थोडंसं हे तेल घालून घेऊया। हे आहे दही, आपण ह्याला हॉंग कर्ड म्हणतो की कपड्यामध्ये बांधून त्याचं पाणी पूर्ण निथळून टाकलेलं आहे आणि असं एकदम क्रीमी आपल्याला मिळालेलं आहे दही। आपल्याला पाण्याचं त्याच्यात जास्त हे नको आहे, तर हे आपण घेऊया। थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत, त्याच्यात थोडी कोथिंबीर आणि मिरची पण आहे। हा आहे थोडा मालवणी मसाला, जो मसाला दुसरा कुठला असेल तो वापरला तरी चालेल। अर्धा चमचा हळद आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणा जिरा पावडर घेणार आहे, धणा पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरा पावडर। आपण मॅरिनेशनला थोडंसं मीठ लावलेलं, आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालूया, एक अर्धा चमचा पण मीठ घालूया आणि ही आहे बारीक केलेली कसुरी मेथी। आता हे सर्व आपण ह्याच्याने व्यवस्थित असं ढवळून घेऊया। विस्कने कसं छान एकदम व्यवस्थित मिक्स केलं जातं व्यवस्थित एकदम। त्याच्यात आता चिकनचे किती सुकं झालंय बघा, कारण आपण दह्यातलं सगळं पाणी पूर्ण काढून टाकले। आता ह्याच्यामध्ये आपण हे चिकनचे जे तुकडे आहेत, पीसेस आहेत, ते आपण पुन्हा एकदा व्यवस्थित सगळ्याला चोळून घ्यायचे हे मिश्रण आणि आता फक्त अर्धा तास ठेवायचंय, खूप वेळ ठेवायचं नाही, परत पाणी सुटेल त्याला। हे सर्व त्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं, हातानेच नीट चोळून घ्या। आणि सेकंड मॅरिनेशन मी आज सकाळी केलं आणि एक अर्धा ते 1 तास जाऊ द्यायचा आणि आपण आता ते ओव्हनमध्ये हे करणार आहोत, सगळं अरेंज करणार आहोत, तंदुरी चिकन करायला घेणार आहोत। तर हे असं सर्व मॅरिनेशन झालेलं आहे पूर्ण आपलं। तर आपण ही ओव्हनची डिश आहे, मायक्रोवेव्ह माझ्याकडे आणि कन्व्हेक्शन मोड आहे, आपण हे असे अरेंज करूया। याच्यामध्ये हे 8 पीसेस आहेत। जर कोणाकडे ओव्हन नसेल तर कुकरमध्ये केला तरी चालतो। जसं आपण केक बनवायला ठेवतो कुकरमध्ये मीठ टाकून, तर नुसत्या जाळीवर आपण हे ठेवायचं, तंदुरी हे ठेवून द्यायचं चिकन आणि शिटी काढून टाकायची आणि थोडा अर्धा 1 तास जास्त लागतो। फक्त जसं आपण ओव्हनमध्ये टाकल्यानंतर जो कलर किंवा जो त्याला जे परिणाम त्याचा जो व्यवस्थित दिसतो, तो ओव्हनमध्ये तेवढा दिसत नाही।
आपण ओव्हन प्रीहीट केलेलं आहे आणि ते महत्वाचं असतं. मी बरेच वर्ष ओव्हन वापरते. मी भाज्या वगैरे सर्रास ह्याच्यामध्ये करते आणि मला खूप बरं पडतं ते भाज्या करायला. मी त्याही दाखवेन तुम्हाला पुढे कधीतरी. आणि आपण आता हे प्रीहीट केलेलं आहे. आपण आता बंद करून 20 मिनिटांमध्ये बघूया आपण. झालेली आहे. आपण ओव्हन उघडून बघूया. अगदी सावकाश ही डिश काढायची. खूप गरम असते एकदम. आणि ह्याला आता आपण बटरने थोडं ग्रीस करणार आहोत. आपण कोणताही आर्टिफिशियल कलर वापरला नाहीये, तरी पण इतका छान रंग दिसतोय त्याचा. कारण बाहेर जे मिळतं त्याला रंग खूप लावतात. आता आपण हे थोडा वेळ पुन्हा ठेवून देणार आहोत. आपण आता उघडून बघूया. अतिशय सुंदर असे झालेले आहेत. मस्त आपलं तंदुरी चिकन झालेलं आहे. अगदी घरात बनवलेलं मस्तपैकी आणि भरपूर प्रमाणात आपल्याला खायला मिळतं. तर आपण ज्यावेळेला वस्तू काही बनवतो तर त्याचं प्रेझेंटेशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर तुम्ही बघाल की माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये तसंच प्रेझेंटेशन पण असतं. आणि आपण ज्यावेळेला मुलांना पण देतो त्यावेळेला असं खूप सुंदर पद्धतीने दिलं तर खाताना सुद्धा खूप आनंद होतो आणि दिसायला पण खूप भारी दिसतं. तर प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. तर रेसिपी नक्कीच करून बघा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.